नमस्कार रसिक परीक्षकांनो. आज आपण अशा एका राशीबद्दल बोलणार आहोत जिला ज्योतिषशास्त्रात बुद्धीचा सम्राट आणि शब्दांचा जादूगार म्हटले जातं. हो, आपण बोलतोय मिथुन राशीबद्दल. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की एकाच वेळी दोन विरुद्ध टोकाचे विचार तुमच्या मनात काय येतात? कधी तुम्हाला खूप गर्दीत जावंसं वाटतं, तर कधी अगदी एकांत हवा असतो. कधी तुम्ही खूप खर्च करता, तर कधी अगदी पै-पैचा हिशोब लावता. ही दोन व्यक्तिमत्व एकाच शरीरात कशी का राहतात? आजचा हा व्हिडिओ सामान्य राशी भविष्यासारखा नाहीये. हा व्हिडिओ आहे तुमच्या अस्तित्वाचा शोध. आज आपण मिथुन राशीच्या पुरुषांच्या महत्वाकांक्षा, त्यांच्या संघर्षाचे पदर आणि मिथुन राशीच्या स्त्रियांची सोशिकता व त्यांचं अष्टपैलुत्व यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. जर तुमची रास मिथुन असेल किंवा तुमच्या जवळच्या कोणाची रास मिथुन असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी अशी काही गुपितं सांगणार आहे जी आजवर कोणत्याही ज्योतिषाने तुम्हाला सांगितली नसतील. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन ही कालपुरुषाच्या कुंडलीतील तिसरी रास आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. बुध म्हणजे बुद्धी, व्यापार, तर्कशास्त्र आणि संवाद. म्हणूनच मिथुन राशीचे लोक खूप हुशार असतात. तुमची आकलन शक्ती इतकी दांडगी असते की एखादी गोष्ट समोरच्याने सांगायच्या आधीच तुम्हाला ती समजते. ही वायू तत्वाची रास आहे. वायू म्हणजे हवा. हवा जशी चंचल असते, एका जागी स्थिर राहत नाही, तसंच तुमचं मन आहे. मिथुन राशीचे लोक नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका विचारावरून दुसऱ्या विचारावर प्रवास करत असतात. त्यांना साचले पण आवडत नाही. त्यांना प्रवाही राहायला आवडतं. तुमच्या राशीचे चिन्ह जुळी मुले आहे, जे तुमच्यातील दुहेरी मानसिकतेचे प्रतीक आहे. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मिथुन पुरुष हे जन्मतःच जिज्ञासू असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घ्यायची ओढ असते. हे असं का आणि ते तसं का, हे प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. पण याचा एक तोटा असा की एका विषयात मास्टर होण्याआधीच ते दुसऱ्या विषयाकडे वळतात. यामुळे कधीकधी त्यांची प्रतिमा जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अशी होते. मिथुन पुरुष खूप चांगले मित्र असू शकतात, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे हजारो विषय असतात. ते कधीही कोणाला कंटाळू देत नाहीत. मात्र जेव्हा गांभीर्याने विचार करण्याची वेळ येते, तेव्हा ते थोडे डगमगतात. त्यांना निर्णय घेण्यात खूप वेळ लागतो. मिथुन पुरुषांना प्रवासाची खूप आवड असते. त्यांना एकाच जागी बसून राहणे एखाद्या शिक्षेसारखे वाटते. त्यांच्या आयुष्यात अनेक मित्र असतात, पण मनातील गुपितं सांगणारे मित्र खूप कमी असतात. तर स्त्रियांच्या बाबतीत मिथुन स्त्रिया या बुद्धिमत्तेच्या बाबतीत पुरुषांच्याही 2 पावलं पुढे असतात. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच मोहिनी असते. त्या एखाद्या कठीण प्रसंगातही आपल्या बोलण्याने मार्ग काढू शकतात. पण सखींनो, तुमचं मन तुम्हाला कधीच शांत बसू देत नाही. ही चंचलता तुम्हाला मानसिक थकवा देते. तुम्ही एकाच वेळी 10 विचारांच्या मागे धावता आणि मग शेवटी तुम्हाला जाणवतं की तुम्ही स्वतःसाठी काहीच केलं नाहीये. मिथुन स्त्रिया घरातील आणि बाहेरील जबाबदाऱ्या इतक्या सहजपणे पार पाडतात की पाहणाऱ्याला नवल वाटतं. पण या धावपळीत त्यांचं स्वतःचं आरोग्य आणि मानसिक शांती हरवते. मिथुन स्त्रियांना नवनवीन फॅशन, दागिने आणि राहणीमानाची खूप आवड असते. त्या कोणत्याही समाजात उठून दिसतात. मिथुन राशीच्या व्यक्तीचं बालपण सुद्धा खूप वेगळं असतं. लहानपणी ही मुलं इतर मुलांच्या तुलनेत जास्त बोलकी आणि प्रश्न विचारणारी असतात. त्यांना खेळण्यांपेक्षा पुस्तकांमध्ये किंवा नवीन गोष्टी शिकण्यामध्ये जास्त रस असतो. शाळेत असताना ही मुलं अभ्यासात हुशार असतात, पण त्यांचं लक्ष एका जागी नसतं. शिक्षकांनी शिकवताना त्यांचं मन खिडकीबाहेरच्या जगात भटकत असतं. मात्र त्यांची ग्रास्पिंग पॉवर इतकी चांगली असते की कमी वेळात ते जास्त अभ्यास करू शकतात. कौटुंबिक स्तरावर मिथुन राशीच्या व्यक्तीचे आपल्या आई-वडिलांशी आणि भावंडांशी नाते खूप प्रेमळ असते. पण कधीकधी त्यांच्या चंचल स्वभावामुळे घरात थोडे वाद होऊ शकतात. करिअरबद्दल बोलायचे झाले तर मिथुन राशीच्या व्यक्तीला 9 ते 5 ची डेस्क जॉब करणं खूप कठीण जातं. यांना अशा कामाची गरज असते जिथे दररोज काहीतरी नवीन घडेल. पुरुषांसाठी मार्केटिंग, पत्रकारिता, वकिली, अभिनय, सेल्स किंवा ट्रेडिंग क्षेत्र उत्तम ठरतं. जिथे बुद्धीचा आणि जिभेचा वापर करायचा असतो, तिथे मिथुन रास हमखास चमकते. तर स्त्रिया आज कॉर्पोरेट जगात मल्टीटास्किंगच्या जोरावर खूप नाव कमवत आहेत.
पण स्पष्ट वक्तेपणामुळे कधीकधी त्या ऑफिसमधील राजकारणात बळी पडतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनी एकाच वेळी अनेक कामे हाताळण्याची सवय थोडी कमी केली तर ते करिअरमध्ये खूप मोठ्या उंचीवर जाऊ शकतात. बुध ग्रहाची कृपा असल्याने या राशीचे लोक उत्तम व्यवस्थापक बनू शकतात. मिथुन राशीच्या नक्षत्र मांडणीबद्दल बोलायचे झाले तर या राशीमध्ये मृगशीर्ष नक्षत्राचे 2 चरण, आर्द्रा नक्षत्राचे 4 चरण आणि पुनर्वसू नक्षत्राचे 3 चरण येतात. मृगशीर्ष नक्षत्रात जन्मलेले मिथुन जातक खूप शोधक वृत्तीचे असतात. आर्द्रा नक्षत्राचे जातक थोडे आक्रमक पण कष्टाळू असतात, तर पुनर्वसू नक्षत्राचे जातक शांत आणि आध्यात्मिक असतात. तुमच्या आयुष्यातील यशाचा मार्ग तुमच्या या नक्षत्रांच्या गुणधर्मांवर अवलंबून असतो. आर्थिक स्थितीबद्दल सांगायचे झाले तर तुमच्याकडे पैसा येतो पण तो पाण्यासारखा वाहून जातो. तुम्हाला चैनीच्या वस्तूंची आवड असते. नवीन कपडे, गॅजेट्स आणि प्रवासावर तुम्ही बराच खर्च करता. आज कमावलं आणि आजच खर्च करू ही तुमची वृत्ती तुम्हाला भविष्यात अडचणीत आणू शकते. मिथुन राशीच्या लोकांनी आर्थिक नियोजनासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचे आहे. तुमच्यासाठी सोन्यापेक्षा जमिनीमध्ये किंवा शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक सर्वात फायदेशीर ठरेल. तुम्हाला जुगार किंवा झटपट पैसा मिळवण्याच्या नादापासून लांब राहिले पाहिजे, कारण तुमची रास चंचल असल्याने तुम्ही चुकीच्या जागी पैसा लावण्याची शक्यता असते. प्रेमात मिथुन राशीच्या व्यक्तीला समजून घेणं हे जगातील सर्वात कठीण काम आहे. तुम्ही एका क्षणी खूप जवळ येता आणि दुसऱ्या क्षणी अचानक खूप लांब जाता. तुमच्या जोडीदाराला नेहमीच असा प्रश्न पडतो की तुमच्या मनात नक्की चाललंय काय. पुरुषांना असा जोडीदार आवडतो जो त्यांच्या बुद्धिमत्तेशी बरोबरी करू शकेल. त्यांना केवळ शारीरिक आकर्षण पुरेसे नसते, तर त्यांना मानसिक संवाद हवा. तर स्त्रियांना प्रेमात स्वातंत्र्य हवे असते. जर जोडीदाराने त्यांच्यावर संशय घेतला किंवा खूप बंधनं आणली तर त्या नात्यात गुदमरतात आणि बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात. मिथुन राशीच्या लोकांनी विवाहामध्ये सहसा खूप सहकार्य करणारे असतात, पण जोडीदाराने त्यांना मानसिकरित्या गुंतवून ठेवणे आवश्यक असते. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मिथुन राशीचा अंमल मानवी शरीरातील खांदे, हात आणि फुफ्फुसांवर असतो. तुम्हाला श्वसनाचे त्रास, खांदेदुखी किंवा नसांचे विकार जाणवू शकतात. सतत विचार करण्यामुळे तुम्हाला निद्रानाश किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. तुमचे डोके कधीच शांत नसते. अगदी झोपेतही तुमचे विचार सुरू असतात. यावर उपाय म्हणजे तुम्ही दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटं प्राणायाम आणि ध्यान करा. आठवड्यातून 1 दिवस पूर्णपणे मौन पाळण्याची सवय लावा. हे तुमच्या विखुरलेल्या ऊर्जेला एकत्र करण्यासाठी औषधासारखे काम करेल. मिथुन राशीच्या लोकांनी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरते. सावधान, तुमच्या राशीचे गुप्त शत्रू तुमच्या मित्रमंडळीतच दडले असू शकतात. तुम्ही स्वभावाने खूप मोकळे आहात आणि कोणावरही लवकर विश्वास ठेवता. तुमच्या मनातली गुपितं, तुमचे पुढचे बेत तुम्ही लोकांसमोर उघड करता आणि नेमका तिथेच तुमचा घात होतो. तुमच्या प्रगतीचा मत्सर करणारे लोक तुमच्या जवळच असतात, जे समोर गोड बोलतात पण पाठीमागे खड्डे खणतात. कोणालाही आपल्या वैयक्तिक गोष्टी सांगताना 10 वेळा विचार करा. विशेषतः आर्थिक व्यवहार करताना लिखित पुरावा ठेवा. मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या यशाचे प्रदर्शन टाळावे, कारण तुम्हाला नजर दोष लवकर लागतो. येथे एक पौराणिक संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे. बुध हा चंद्राचा पुत्र मानला जातो आणि त्याची बुद्धी अचाट आहे. म्हणूनच मिथुन राशीच्या लोकांची बुद्धी चंद्रासारखी चंचल पण प्रखर असते. तुमच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात, पण तुम्ही तुमच्या चातुर्याने त्यातून बाहेर पडता. तुमच्या जीवनातील 32वे ते 35वे वर्ष हे भाग्योदयाचे वर्ष मानले जाते. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय तुमचे भविष्य उज्ज्वल करतात. जर तुमच्या आयुष्यात संकट येत असतील किंवा प्रगती थांबली असेल तर काही ज्योतिषीय उपाय तुम्हाला खूप मोठी मदत करू शकतात. मिथुन राशीसाठी भगवान गणपतीची उपासना ही सर्वात प्रभावी ठरते. दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि शक्य असल्यास अथर्व शीर्ष वाचा. तुमच्या आयुष्यात हिरव्या रंगाचा वापर वाढवा. हिरवा रंग तुमच्या बुद्धीला शांत ठेवतो आणि निर्णय क्षमता वाढवतो. जर तुमची आर्थिक स्थिती खराब असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने पन्ना रत्न धारण करा. तसेच दररोज सकाळी पक्ष्यांना मुगाची डाळ किंवा बाजरीचे दाणे खायला द्या.